शिर्डीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या मध्यरात्री फटाक्यामुळे एका साडीच्या दुकानाला आग लागली आहे। साई मंदिराच्या 1 नंबरच्या प्रवेशद्वारासमोर ही आगीची घटना घडली आहे। या आगीमध्ये दुकानाचं मोठं नुकसान झालंय। तसंच ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल तिथे तात्काळ पोहोचलेलं आहे आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली। तर ही दृश्य आपण पाहतोय। शिर्डीमध्ये साई मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एका साडीच्या दुकानाला ही भीषण आग लागली होती। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूया। फटाके उडवण्याच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि मध्यरात्री ही आग लागलेली आहे। आपण आता आहोत याच ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी हे साड्यांचं दुकान आहे। साई मंदिराच्या बाजूला साई संस्थांची अद्यावत दर्शन रांग आहे आणि त्यासमोर साई सिल्क बिग बाजार म्हणून साड्यांचं दुकान आहे। त्या दुकानाला भीषण आग लागलेली आहे आणि आजूबाजूचे जे काही दुकानं आहेत किंवा जे साडीचं साई बिग बाजार म्हणून साडीचं दुकान आहे ते देखील या आगीमध्ये जळून खाक झालेला आहे। 5 ते 6 गाड्यांच्या वतीने ही आग आटोक्यात येते, मात्र साड्यांचं मध्ये ही आग जी आहे ती आटोक्यात येत नाहीये। अग्निशामक साई संस्थांचं अग्निशामक दल असेल, शिर्डी नगरपालिकेचं अग्निशामक दल असेल किंवा राहता नगरपालिका असेल, कोपरगाव नगरपालिका असेल, यांच्या वतीने देखील ही आग आटोक्यात आणली जाते। कुणाल जमदाडे, 24 तास शिर्डी।